आदरणीय स्मृतिशेष गौतमदादा भालेराव रेपाईचे लढाऊ नेते यांच्या बोटाला धरून ज्यांनी राजकारण काय असते राजकारणाचे धडे घेतले असे नवनिर्वाचित सेलू नगरपालिकेचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके परभणीचे जावई आणि आंबेडकरी चळवळीचं एक लढवय्य नेतृत्व मिलिंदजी सावंत यांचा अत्यंत दणदणीत विजय झालेला आहे। भविष्याची चाहूल लक्षात घेऊन त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्यांनी जो प्रवेश केला त्यामध्ये ते पूर्ण ताकदीने उतरले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने धूमधडाक्यात ते निवडून आलेले आहेत। या ठिकाणी खेदानं म्हणावंसं वाटतं की आमच्या जवळचे आमचेच जे काही आमचे हितचिंतक आहेत त्यांनी मलाही आणि मिलिंदराव भैया सावंत यांनाही डिवचण्याचा त्यांना पाडण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झालेला आहे। या सगळ्यावर मात करून अत्यंत चांगल्या मताधिक्याने मिलिंदराव सावंत हे निवडून आलेले आहेत। हा विजय म्हणजे पूर्ण आपल्या समाजासाठी आनंदाची गोष्ट असलेला विजय आहे। कारण मिलिंद सावंतचं त्यांच्या मामाचं हे जे नाव आहे, हे जे घराणं आहे, फुले शाहू आंबेडकर चळवळीचं विचाराचं वाहक असलेलं घराणं आहे आणि या घराण्याला जनतेनं त्यांच्या कार्याचा त्यांच्या योगदानाचा सर्व गोष्टीची नोंद घेतलेली आहे आणि मताधिक्याने त्यांना निवडून दिलेलं आहे। हे तमाम बौद्ध बांधवासाठी अनुयायासाठी आनंदाची गोष्ट आहे। 2025 ची निवडणूक मिलिंद सावंतनं पूर्ण ताकदीनं निवडलेलं आहे। मी दादाला म्हणलं की दादा त्या समोरचा जो माणूस आहे तो आपलाच आहे पण पैशावाला आहे, तर ते म्हणले माझ्याजवळ काय चिचूक आहेत का मुंडे सर, असं त्यानं द्वेषानं रागानं म्हणले आणि मी त्या ताकदीनं लढणार आहे, मी निवडून येणार आहे। आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली मी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचं म्हणणं होतं की माऱ्याच्या मोक्याच्या जागा काबीज करा आणि राजकारणामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करा। जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला माझी राजकीय जमात बनायचे। आपलं राजकारणात जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या राजकारणात असल्याशिवाय आपली नोंद होणार नाही। म्हणून परभणी जिल्ह्याचा सगळ्याचा जो त्यांनी वसा पुढे घेऊन जात आहेत असे आदरणीय मिलिंद दादा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं माझ्या PRPच्या वतीनं त्यांना लक्ष शुभेच्छा देतो। पुढेही त्यांच्या पदरामध्ये अनेक यश मिळो असं सुयश त्यांच्यासाठी चिंतितो। मी ठरवलं होतं बघाट्यांना फोन केला की नेत्याला बोलवा आपल्याला सन्मान करायचा आहे। या ठिकाणी एका फोनवर सर्व समाज बांधव आलेले आहेत, मी तुमचे ऋण व्यक्त करतो आणि दादाला खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम जय बुद्ध। अतिशय आनंदाची बाब आहे। सेलू नगरपालिकेला मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी करत होतो नगराध्यक्ष पदाची आणि एकतर्फी वाटणारी निवडणूक पुढे दुरंगी झाली, तिरंगी असली लढत दुरंगी झाली आणि नंतर मग अटीतटीची लढत झाली। पण सेलूकरांनी 14,000 मतं दिली मला आणि त्यात मी निवडून आलेलो आहे आणि आज निवडून आल्याबद्दल आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय गौतम मुंडे सर व पत्रकार नेहमी चळवळीसाठी ज्यांचं योगदान आहे असे आमचे दुसरे मित्र संजीव भाऊ बगाटे जे सदोदित कार्यक्रम घेत असतात, चळवळीला पुढे नेण्याच्या दृष्टीने काम करत असतात, आमचे गौतम भाऊ भराडे, आमचे दुसरे मित्र भूषण मोरे बरे साहेब आणि सर्व बांधव आमचे काकडे साहेब यांनी या ठिकाणी मंच खंडारे आमचे ज्येष्ठ पत्रकार यांनी मला या ठिकाणी बोलावून समाजाच्या वतीनं या पवित्र अशा स्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी माझा हा जो सत्कार केला, हा माझ्या 7 दिवसात झालेल्या सगळ्या सत्कारामध्ये मी अतिशय महत्वाचा आणि समाजाने पाठीवर दिलेल्या कौतुकीचे थाप असे समजतो आणि मी सदोदित समाजाच्या कामासाठी सदैव उभा असणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे।
रोडवरला कार्यकर्ता आहे आणि मी सदोदित आंदोलनामध्ये आणि चळवळीच्या कुठल्याही कामामध्ये मी सदोदित पुढे असणारा कार्यकर्ता आहे. आणि मला जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर आणि जिल्ह्याचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर आणि आमच्या सेलू नगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे पॅनल प्रमुख विनोद बोराडे यांनी उमेदवारी दिली आणि मला निवडून येण्यासाठी सर्व प्रकारे ताकद लावली पाठीशी. त्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि समाजाने या ठिकाणी परभणीमध्ये हा जो सत्कार केला त्याच्याबद्दल मी समाजाचे शतशः ऋण व्यक्त करतो. मी ह्या ऋणातून उत्तराई होण्याचा निश्चित प्रयत्न करीन, पण मी या ऋणातच राहू इच्छितो. शेवटचा प्रश्न की आपल्यासारख्या आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणाऱ्या एका हिंदू तरुणाच्या आज नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे. समाजाच्या आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत. काय सांगाल समाजाला या निमित्तानं? नाही, निश्चित मी काय समाजाचे जे काही प्रश्न असतील सत्तेत राहून, जसं आदरणीय मुंडे सर म्हणले आता की बाबा तुम्ही सत्तेत जाऊन समाजाचं काम करू शकता, बरोबर आहे. आदरणीय रामदासजी आठवले साहेब मागील 9 वर्षापासून केंद्रामध्ये मंत्री आहेत. मी असं बघितलं की त्यांच्या जवळचे सगळे कार्यकर्ते त्यांनी जवळपास स्टँड केले. सत्तेत राहून निश्चितच आपल्याला आपल्या समाजाला न्याय देता येऊ शकतं. सत्तेच्या पक्षात राहून किती दिवस विरोध करणार तुम्ही? ही सत्ता अत्यंत बलाढ्य सत्ता आहे. केंद्राची सत्ता आहे, राज्याची सत्ता आहे, तशीच जिल्ह्यात सत्ता आहे. देशात नरेंद्र मोदी आहेत, राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत, जिल्ह्यांमध्ये मेघना दीदी आहेत आणि सेलू शहराला मी आहे. या पद्धतीने मी सेलू शहरात किंवा जिल्ह्यामध्ये जे काही आपल्या समाजाचे प्रश्न असतील, बौद्ध समाजाचे प्रश्न असतील, महारवतनाच्या जमिनीचे प्रश्न असतील, गायरानाचे प्रश्न असतील, शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील, मागासवर्गीयांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, तुम्हाला सांगतो जात पडताळणीचे प्रश्न असतील किंवा अनेक अजून जे प्रश्न आहेत प्रलंबित, गाव कुशाच्या बाहेरच्या माणसाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी निश्चित माझ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित काम करणार आहे. काल मी बोरी येथे होतो. 20वी धम्म परिषद त्या ठिकाणी पूज्य भदंत उदितानंद थोरो यांच्या आयोजनात झाली. त्या ठिकाणी असलेली जागा ही गायरांची जमीन आहे, वर्ग 2 ची जागा आहे. ती वर्ग 1 ची करण्यासाठी माननीय महसूल मंत्र्याला अधिकार आहेत. माननीय महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना बोलून मी माननीय मेघना दीदीच्या मार्गदर्शनाखाली ती वर्ग 1 ची जमीन करणार आणि वर्ग 1 ची जमीन करून तिला मी रितसर 7/12 देणार दीक्षाभूमी विकास प्रतिष्ठानला. आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार. असे समाजाचे जे जे अडलेले प्रश्न आहेत ते करण्यासाठी सत्ता असणं गरजेचं आहे. बोललेले नेमकेन प्रकारे बाबासाहेब म्हणले होते की राज्यकर्ते जमात बना, त्या दृष्टीने काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. समाजाचा कुठलाही प्रश्न असू देत, मेघना दीदीकडे असू देत अथवा जिल्हा प्रशासनाकडे किंवा राज्य प्रशासनाकडे, ते 37 काम करण्यासाठी मी काम करणार आहे.